रोहित पवार काय म्हणाले या संदर्भातली ही बातमी आहे। रोहित पवारांनी एक वक्तव्य केलेलं आहे। ते असं म्हणतात की अजितदादा गेले आणि त्यांच्या जाण्यानंतर शरद पवार मानसिकदृष्ट्या खचलेले होते। शरद पवार या वयात सुद्धा पुन्हा सावरले, त्यांनी स्वतःवर उपचार करून घेतले आणि ते सावरले असं त्यांनी म्हटलेलं आहे। अजितदादा गेल्यानंतर ते थोडेसे निराश झालेले होते, हतबल झालेले होते, मानसिकदृष्ट्या काहीसे खचलेले होते अशी माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली। पण या वयात सुद्धा त्यांनी स्वतःला सावरलं, उपचार करून घेतले आणि मग ते पुन्हा कामाला लागलेले आहेत असं रोहित पवार म्हणाले। जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबियांशी संवाद साधताना त्यांनी या सगळ्या आठवणींना उजाळा दिलेला आहे। अजून एक महत्त्वाची बातमी, पैलवान खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण मिळण्याची प्रतीक्षा संपलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, खाशाबा जाधवांना पद्मविभूषण मिळण्याची प्रतीक्षा आता संपलेली आहे। खाशाबा जाधवांना पद्मविभूषण देण्याचे कोर्टाने निर्देश दिलेले आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आहे। केंद्र सरकारला 4 मे पूर्वी निर्णय घ्यायचे आहेत। या संदर्भात 4 मे पूर्वी निर्णय घ्यायचे आहेत। कोर्टाने तसे निर्देश दिलेले आहेत केंद्र सरकारला। कोल्हापूर सर्किट बेंचचे हे निर्देश आहेत। तब्बल 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण त्यांना मिळणार आहे। आम्ही आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊकडे याचा फॉलोअप करू आणि आमच्यासाठी वैभव आहे। कैलासवासी खाशाबा जाधव हे भारतासाठी भूषण होते, आमच्या विभागासाठी भूषण आहेत आणि राहणार, आणि त्यामुळं निश्चित स्वरूपी त्यांना पद्मविभूषण हे मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्वोपरी प्रयत्न आम्ही सरकारच्या वतीनं करू। कोल्हापूर सर्किट बेंच जे मुंबई हायकोर्टच्या ज्युरिस्डिक्शनमध्ये कोल्हापूर इथे काम पाहतं, त्यांच्या कडून निर्देश सरकारला देण्यात आलेले आहेत की खाशाबा जाधव हे निर्विवाद भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते असून त्यांच्याशी प्रलंबित असणारा पद्मविभूषणचा मुद्दा येणाऱ्या 4 मे अथवा तत्पूर्वी केंद्राने निकालात काढून त्यांना तो यथोचित सन्मान जाहीर करावा आणि इतक्या वर्षांपासून हा प्रलंबित असलेला विषय निकाली काढावा।